कारल्याची भाजी म्हटलं म्हणजे घरामध्ये सगळ्यांनाच खायला नको वाटते आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजेच कारल्याची भाजी भरपूर कडू लागते. पण ती भाजी ना आपण वेगवेगळ्या प्रकारे जर बनवली तर तिचा थोडासा कडूपणा कमी होतो. पण ती जी प्रोसेस आहे तर ती भरपूर टाईम टेकिंग आहे. पण आज मी तुमच्यासोबत अगदी झटपट तयार होणारी कारल्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कारले घेताना असे छोटे छोटेच कारले घ्यायचे. यांचा कडूपणा जो आहे ना तर तो जरा कमी असतो आणि या कारल्यांची जर भाजी बनवली ना तर ती चवीला खूप छान अशी लागते. त्यामुळे कारले घेताना असे छोटे छोटे जेवढे शक्य होतील तेवढे छोटे कारले आपण निवडून घ्यायचे. तर इथं बघा किती छान असा त्यांना हिरवागार कलरसुद्धा आहे ना. तर आता इथं मी एक कारलं घेतलेलं आहे आणि आपल्याला यांना काही खूप जास्त उकळवायचं नाही आहे, काहीही नाही. तर आता इथे बघा कारलं मी मधून कापून घेतलं आणि सगळ्यात आधी यामध्ये ज्या बिया असतात ना तर त्या जर नरम असल्या तर त्या ठेवायच्या किंवा जर कडकसर असल्या तर त्या संपूर्ण तुम्ही जरी काढून घेतल्यात ना तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही संपूर्ण काढूनसुद्धा घेऊ शकता. तर मी ना इथं सगळ्या कारल्यांच्या बिया ज्या आहेत ना तर त्या काढूनच घेणार आहे. आणि अशा प्रकारे ना आपल्याला कारलं जे आहे तर ते छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि ही भाजी ना एवढी चविष्ट लागते, अजिबात वाटतसुद्धा नाही खाताना की ही कारल्याची भाजी आहे. तर इथं बघा संपूर्ण कारले ना मी अशा प्रकारे छान असे बारीक चिरून घेतलेले आहे. तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही कारले छान असे बारीक चिरून घ्या, म्हणजेच भाजी लवकर शिजून येते. आता इथं बघा किती सुंदर असा कलर दिसतोय ना, तर ते म्हणजेच कारले जे आहेत ना तर ते आपण व्यवस्थित जर घेतलेत तर भाजीसुद्धा टेस्टी लागते आणि कारले जे आहेत ना तर ते सुद्धा कडू कमी लागतात. त्यानंतर इथं मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे. तर ही भाजी ना शक्यतो तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल ना तर त्यातच बनवा किंवा जर तुमच्याकडे नॉनस्टिकचं पॅन असेल तर त्याच्यामध्ये बनवा किंवा तेही नसेल तर तुम्ही अगदी स्टीलच्या किंवा कुठल्याही कढईमध्ये जरी बनवली तरीसुद्धा चालेल. पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लोखंडी कढईमध्ये बनवलीत ना तर खूपच उत्तम होईल. तर मी कढईमध्ये जवळपास 1 ते 1.5 पळी तेल घातलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग याची छान अशी खमंग फोडणी तयार करून घेतली. त्यानंतर मी इथं जवळपास 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या होत्या तर त्या तेलामध्ये टाकून घेतल्या. तेलामध्ये ना त्याला छान असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला ना की मग त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा जो आहे ना तर तो घालणार आहोत. तर इथं बघा तेलामध्ये आपला जो लसूण आहे ना तर तो छान असा फ्राय झालेला आहे. लसूण फ्राय झाला की इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे छान असे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. तर ते आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. खरं तर कांदा आपल्याला खूप जास्त अशी परतवण्याची गरज पडत नाही, कारण की कांदा जो आहे तर ते ज्या वेळेस आपण कारले परततो तर त्यावेळेससुद्धा आपला कांदा परतला जातो. फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा जो आहे ना तर तो छान असा फक्त ट्रान्सपरंट होईल थोडासा, तर तिथपर्यंतच आपल्याला कांदा जो आहे ना तर तो छान असा परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटापेक्षा जर तुम्ही कांदा खूप वेळ जास्त परतत राहिलात ना तर मग काय होईल की ज्यावेळेस आपण कारले परततो ना तर त्यावेळेस कांदा जळण्याची शक्यतासुद्धा असते. त्यामुळे 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर मी लगेचच जे आपण कारली कापून घेतलेली होतीत ना तर ती त्यामध्ये टाकून घेतली. आणि हो, कारली जी आहेत ना तर ती सगळ्यात आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यानंतरच मग चिरली होती. तुम्हीसुद्धा तसंच करा. चिरल्यानंतर कुठलाही पदार्थ जो आहे ना तर तो पाण्याने वगैरे धुवून घ्यायचा नाही, कारण की त्याच्यामध्ये बरेचसे पोषक तत्व असतात, मग ते संपूर्ण निघून जातात. तर आता इथं ना मी कारले जे आपण टाकून घेतलेले होते तर ते व्यवस्थित छान असे मिक्स करून घेते. तर आता तुम्ही म्हणाल की कांदा तर कच्चाच राहिला आहे, तर कांदा अजिबातही कच्चा राहणार नाही. जोपर्यंत आपले कारले शिजतील ना तर तोपर्यंत आपला कांदा जो आहे ना तर तो सुद्धा छान असा परतला जातो. तर अधूनमधून आपल्याला ना हे कारले छान असे व्यवस्थित परतत राहायचे, अजिबातही खाली तसेच ठेवायचे नाही, नाहीतर मग कारले खाली लागण्याची किंवा जळण्याची शक्यता असते. तर इथं बघा हळूहळू जो कारल्यांचा कलर आहे ना तर तो चेंज होताना दिसतोय. स्टार्टिंगला संपूर्ण हिरवागार आणि थोडासा आता पिवळसर कारले जे आहेत ना तर ते दिसायला सुरुवात झाली. म्हणजेच ना खरं तर ह्या भाजीवरती एक पाण्याचा थेंबसुद्धा आपल्याला घालण्याची गरज नाही किंवा झाकणसुद्धा ठेवण्याची गरज नाही आहे. तर इथं बघा मी हळूहळू ना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना तर कारल्याची भाजीचा जो कलर आहे ना तर तो हळूहळू चेंज होत जातोय. त्यानंतर ना खरं तर 80% भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला जे मसाले आहेत तर ते घालायचे आहे.
तर आता इथं जवळपास ना 80% भाजी जी आहेत ना तर ती परतत आलेली आहे. तर आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा धनापूडसुद्धा घातलेली आहे. तुम्ही लाल तिखटऐवजी कुठलाही तुमच्या घरगुती मसाला जरी त्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं. आता हे संपूर्ण आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर ना आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचींचा जर तुम्ही वापर केला ना तर खरं तर त्या कारल्याच्या भाजीची अजिबात टेस्ट चांगली लागणार नाही. त्यामुळे ना शक्यतो करून तुम्ही यामध्ये लाल मसाला किंवा लाल तिखटाचा जास्तीत जास्त वापर करा. तर या ठिकाणी बघू शकता आता कारले जे आहेत ना तर ते मी व्यवस्थित छान असे परतवून मिक्स करून घेते जेणेकरून सर्व मसाले त्याला लागतील. आता इथं ना सुरुवातीला जर तिखट तुम्ही त्यामध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर भाजी परतली तर मग तिखट जे आहे तर ते संपूर्ण जे आहे तर ते जळाल्यासारखं होतं आणि त्याची जी टेस्ट आहे ना तर ती वेगळीच लागते. त्यामुळे जवळपास 70-80% शिजत आल्यानंतरच आपले जे सुके मसाले आहे तर ते त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे. त्यानंतर व्यवस्थित मसाले छान मिक्स करून घेतले. एक 2 ते 3 मिनिट तसंच राहू दिलं आणि त्यानंतर मी यामध्ये 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. तर हे कारले जे आहेत ना तर ते जवळपास पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम कारले होते. तर त्यासाठी मी इथं जवळपास 3 चमचे म्हणजे आपण जे पोहे खातो त्या चमच्याने मी 3 चमचे शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे. शेंगदाण्यांचा कूट तुम्ही ज्यावेळेस बनवाल तर त्यावेळेस खूप जास्त बारीक करू नका. थोडासा ओबडधोबडच ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपण कारल्याच्या भाजीमध्ये तो घालतो तर त्याची टेस्ट जी आहे ना तर ती खूप छान लागते. आता इथं बघा शेंगदाण्याचा कूट खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 3 चमचेच घाला. त्यापेक्षा जास्त घालू नका. कमी घातलात किंवा नाही घातलात तुम्ही तरीसुद्धा चालेल. तर आता हे संपूर्ण छान असं मिक्स करून मी घेतलेलं आहे. खरं तर कारल्याची भाजी करायचं म्हटलं की खूप टाईम टेकिंग प्रोसेस वाटते. पण अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली ना तर ती अजिबातही कडू लागणार नाही. तर शेंगदाण्यांचा कूट आणि मसाले घातल्यानंतर जवळपास 5 ते 7 मिनिट आपल्याला ही छान अशी परतवून घ्यायची आहे. म्हणजेच ते 20% आपली भाजी शिजायची राहिलेली असते तर तीसुद्धा संपूर्ण छान अशी शिजून येते. तर आता इथं बघा खरं तर ना यामध्ये एक मेन प्रोसेस आहे ती म्हणजे फक्त अधूनमधून परतण्याचीच. खूप जास्त परतण्याची पण गरज नाही. आता भाजी जी आहे ना तर ती संपूर्ण आपली तयार होत आलेली आहे. तर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि इथं बघा आपल्याला ना भाजी जी आहे ना तर ती अशी खूप अशी मिळमिळीत नको आहे. छान अशी खरपूस भाजी पाहिजे. त्यामुळे ना मी लोखंडी कढईचा तुम्हाला या ठिकाणी वापर करायला सांगितला आहे. खरं तर स्टीलच्या कढईमध्ये वगैरे खूप खालीसुद्धा लागण्याची शक्यता असते आणि पाणीसुद्धा सुटू शकतं त्यामुळे. तर इथं बघा किती मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे ना. तर अशा प्रकारे माझ्या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.